गुड मॉर्निंग. सो आमच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात झाली. बाबाच्या कडेला टायर बसवणं सुरू होतं, ज्यासाठी पाठ त्यांना मदत करतोय आणि प्रिशूसुद्धा त्यांच्या मांडीवर जाऊन बसली. त्यानंतर आत्या आणि विद्याताईच्या मागे ती लागली. सो आत्या आणि विद्याताई प्रिशूला घेऊन जातात आहे. प्रिशू बघा विद्याताईच्या कडेवर आहे, तरीसुद्धा आत्याला बोट पकड म्हणती आहे आणि त्यांना घेऊन जाते. प्रिशू त्यांच्या खूप जास्त मागे लागते. मग ते कधीही येत असो आणि तिथून मला छान बाय करत होती. पण बरं ही गेल्यानंतर माझे काय ते निवांत कामं होणार नाही, तर ही असली ना की मला काहीच कामं करू देत नाही. सो आता मी माझे बाकीचे कामं करते. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि जसं आधी दाखवलं तसं प्रिशू गेली आत्यासोबत आणि आता आम्हाला बाकी सर्व काम करायचे. आणि ही बघा कशी एक्सप्रेशन देते. सो बाकी सर्व आवरायचं वगैरे चाललेलं आहे. जेवणाचा प्रोग्राम आज आमचा सर्वांचा सोबत आहे, कारण फायनली आज पार्थ जातोय. जे 2-3 दिवसापासून सुरू आहे, आज ते आज तो नक्की जातोय. सो त्याची बॅग पॅकिंग वगैरे सुद्धा करायचे सर्व आहे आज. आणि आता सर्वांचा आमचा सोबत जेवणाचा प्रोग्राम आहे, कारण पार्थची इच्छा आहे त्याच्यामुळे. सो आत्या गेल्या घरी स्वयंपाक करायला, आईसुद्धा स्वयंपाक करत आहे. मी कपडे भिजत टाकलेले आहे, मला कपडे धुवायचे आहे आणि बाकी पूजा वगैरे तर करायची नाही आहे, त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर चला आता मी पटापट कामं आटपून घेते. बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. सो स्वयंपाक वगैरे झाला, सर्व झाला. फायनली आमच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे. आताने खूप छान भाजी आणलेली आणि आईने सुद्धा घरी खूप छान अशी भाजी केलेली. सो आम्ही जेवतोय आणि प्रिशूचं मांडीवर येणं हे कंपल्सरी. त्यानंतर आले शॉपला, एक मेकअप लुक करायचा होता, त्यासाठी म्हणून हे पूर्ण सेटअप करून घेतला. ते झाल्यानंतर बघा किती विस्कटलं आहे सर्व मेकअप झाल्यावर. सो आता मला हे पूर्ण क्लीनसुद्धा करायचं आहे. फेशियल वगैरे आधी केलेलं, सो ते सुद्धा तसंच आहे. तो मेकअप वगैरे झाले आमचे करून. आता ज्या मेकअप करायसाठी आलेल्या होत्या त्या गेल्या आहेत आणि आता मी सुद्धा जाते, कारण मी आज म्हणजे पार्थ जातोय. सो तो बोलला की दीदी आमच्यासोबत म्हणजे घरी राहा, तसं तर तू म्हणजे काहीतरी कारण असलं की घरी असतेस, तसं माझ्यासोबत टाईम स्पेंड कर. म्हटलं ठीक आहे. पण असं झालं की सकाळी स्वयंपाक सुरू होता, माझी नुकती आंघोळच झाली होती, पण तेव्हा अर्जंट क्लायंट आला, त्याच्यामुळे मला शॉपला यावं लागलं. मग परत घरी गेले तर जेवणच करत होती, तेव्हा सुद्धा एक अर्जंट क्लायंट आला, त्याच्यामुळे मग इकडे आली. सो त्यांचं मेकअप वगैरे सर्व झालं. आता मी घरी जाते आधी. बाकी तुमच्याबरोबर काय होते ते घरी गेल्यावर शेअर करते. बाकी मी धूप वगैरे लावून दिलेलं आहे सर्व देवाकडे. आणि जे टेबलवरला आहे ते सर्व मी टेबलवरच ठेवणार आहे सध्या. ते उद्याला आल्यानंतर आवरेल, कारण माझ्याकडे जर्किंग सुद्धा नाही आहे. आज बाहेर खूप थंडी वाटते, त्याच्यामुळे. मग चला आता मी बाकी घरी गेल्यानंतर बोलते. सो मी घरी आली आहे. आता आमचा मस्तपैकी पत्ते खेळण्याचा प्रोग्राम आहे, सर्व 6 जण. सो आता मी मस्तपैकी पत्ते खेळणार. कोण जिंकणार कोण हारणार हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. पत्त्याचा डाव झाला सुरू. बोला मॅडम. लोकांचे पत्ते सोडायला लागत आहे. मी गेम हारत आहे. मी होतो शुअर. 9 एक्का सोड. आईची तू अठ्ठी घेऊन बसला असन ना. वर आहे. बाबांना पत्ते रोखलेले आहे. नाही तुम्ही दाखवून देतो मला. अरे बाबा याचे पत्ते सोडले नाही तुम्ही. नाही तर पत्ते उद्या देऊन आता कोणाचा तरी 5 टाकतात अठ्ठी. विन द मॅच. एक पहिला गडी यानं सर्व हे केलं. नंबर 5, दुसरा नंबर मी, बाकी सर्व हारणार आहे. टाका. मी शुअर आहे. जो हाराल तो 10 रुपयाची डेअरी मिल्क देणार आहे. मी नाही यार, shit. बाबांना पत्ते रोखलेले आहे. बादशाह आई हारली. 10 रुपयाची डेअरी मिल्क खाणारा मेंबर फर्स्ट. सो आमचे आधीचे 2 डाव खेळून झाले आणि आता पार्थ पत्ते वाटतो इथे. आणि प्रिशू निवांत त्याच्या मांडीवर कार्टून बघत बसली आहे, कारण ती आम्हाला अजिबात खेळू देत नव्हती. पण पार्थनी काय केलं, पत्ते वाटताना थोडीशी गडबड केली, त्याच्यामुळे मग नंतर पत्ते वाटायला विद्याताईकडे दिले आणि तिला पत्ते वाटायला सांगितले, कारण ना त्याने थोडी जास्तच गडबड केली पत्ते वाटण्यामध्ये. त्यासाठी म्हणून आता इथे विद्याताई पत्ते वाटते आहे. आणि बाबाला तर काही ना काही खायला पाहिजेच गेम खेळत असताना. सो ते इथं मस्त त्यांच्यासाठी शेंगदाणे घेऊन आलेत. सो आता
हा आमचा डाव कसा रंगतोय ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. आई आणि मी एकदाही नाही हारलो आहे ना आई. मी पण एकदा एकदा पहिलेच वेळ सांगितलं. आई पहिल्याच वेळेस हारली, आता पण हारल्या. हारली का? आता नाही आता नाही हारल्या. मी पण नाही हरली आज. हे कोणीच मेंबर हारले नाही, फक्त पार्थ, मी आणि आई आम्ही तिघा हारणार आहे यावेळेला, कारण माझ्याजवळ खूप छान पत्ते आहे. माझे पत्ते म्हणजे मी हारणार आहे. बाबा कसं आहे बाकी सर्व जिंकणार आहे. घ्या 5 म्हटल्यापेक्षा टाकाच वाटत. काय हाय तो मी हाय काय अच्छा शुअर चा गेम रंगात आला. दुर्यान दुर्यान आम्ही दोघी बाजू यावेळेस आई बाबावर बसलेले पत्ते पाहिजे दीदी, बाबावर बसलेले पत्ते दुल्ली दुल्ली एक काय हे पण तिकडे पटून जाऊन The next morning. म्हणजे छोनूलाच रेडी झाला. इकडे बा छोनू. आहा पिशू दिसते. आहा. सो दुसऱ्या दिवशी माझी प्रिशू मस्त तयारी केली, म्हणजे माझ्या प्रिशूने मस्त तयारी केली. आई आणि आत्यासुद्धा इथं निघालेल्या आहेत. तर नवनीत राणा ह्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, म्हणजे यांनी ठेवलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी म्हणून एवढ्या सर्व गाड्या आलेल्या आहेत, एवढ्या सगळं मंडळी जमलेल्या आहेत आणि त्या वाहनाच्या कार्यक्रमालाच आई आणि आत्यासुद्धा जातात आहेत. मी का नाही गेली ते तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी प्रिशू बघा, बाबांनी इथे तिला मस्त आईकडे नेऊन सोडलेलं आहे आणि ते आता निवांत त्यांचं थांबतील, कारण प्रिशू खूप जास्त चिडचिड करत होती त्यासाठी म्हणून. तर मस्त कार्यक्रमाला सुरुवात झाली. खूप छान असा कार्यक्रम झाला, पण मला आणि श्रेयाला मध्येच जावं लागलं, कारण आमची कामं झाली आणि आमचा ड्युटीवर जाण्याचा टाईम झालेला होता त्यासाठी म्हणून. खरं तर खूप छान छान फणी उखाण्यांचा कार्यक्रमसुद्धा झाला, जो मला ऐकायचे होते. उखाणे खूप गमतीशीर असे उखाणे, म्हणजे खूपच विनोदी उखाणे घेतले बायकांनी. सो मला ते ऐकायचं होतं, पण नाही ऐकू शकलो, कारण आम्हाला आमच्या ड्युटीवर जावं लागलं. सो मी शॉपला आले. शॉपला म्हणजे मी मॉर्निंगलाच आले. आज आमच्या तिथे म्हणजे आता इलेक्शन आहे ना, आणि मकर संक्रांती सुद्धा. सो हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, हळदी कुंकू वाटपचा, जो नवनीत राणा यांनी ठेवलेला होता. असं तर आई वगैरे सकाळी तिकडे गेले. मला सुद्धा बाबा आई खूप म्हणत होते की तू जा, म्हणजे तू ये, पण माझी काही इच्छा नव्हती. आता इच्छा नव्हती म्हणजे कसं असतं, त्या लोकांना जरी काय प्रॉब्लेम नसला किंवा त्यांना खरं तर काहीच नाही, म्हणजे त्यांनी लोकांसाठीच ठेवलेला कार्यक्रम असतो तो, त्यांना काही घेणं देणं नाही राहत की कोणाचं काय किंवा काही. पण ना मागच्या वर्षी ज्यावेळी हळदी कुंकू होतं त्यावेळी माझ्या एरियातल्या माझ्या आईच्या जवळच्या मैत्रिणींनी सुद्धा मला काही हळदी कुंकवाला बोलवलं नाही. आता त्यांनी काय विचार केला हे त्यांनाच माहिती, कारण तेव्हाच म्हणजे मी तेव्हा असं डिसिजन घेतलेला होता की मी एकटीच हे करणार कंटिन्यू म्हणून, बाकी पुढे म्हणजे एकटीच राहणार या गोष्टी सर्व. सो बऱ्याचशा लेडीज होत्या, म्हणजे काही जणी तेव्हा अगदी जवळच्या लोकांपासून आपल्याला अपेक्षा नसते, पण काही जवळच्याच त्यांनी मला हळदी कुंकवाला नाही बोलवलं. म्हणजे माझ्या समोर येऊन मला म्हणायचे की आईला हळदी कुंकवाला पाठवून देशील. मग मी सुद्धा नाही गेली. माझ्या मैत्रिणींनी वगैरे मला बोलवलं होतं आणि आणखी काही लेडीज त्यांनी बोलवलं होतं, कारण माझा नवरा जिवंत आहे ना, मेलेला तर नाही आहे, की म्हणजे असं कन्सिडर करतात की हळदी कुंकवाला बोलवायला नाही पाहिजे. मानसिकता खूप खराब आहे आता बायांची सुद्धा. तर म्हणजे मला असं म्हणायचं की माझा डिवोर्स वगैरे झालेला असता तर मला न बोलवणं हे ठीक होतं. तेव्हा तसं काहीच नव्हतं. तरी सुद्धा माझ्या समोर येऊन मला म्हणायचं की आईला हळदी कुंकवाला पाठव. म्हटलं ठीक आहे, मग मी फक्त आईलाच पाठवायची. नंतर आई गेल्यावर आईला म्हणते की तिला का बरं नाही आणलं. मग मी आईला म्हटलं तू उत्तर द्यायचं ना, मग तिला का नाही आणलं, तर की तिला बोलवलं नाही म्हणून ती नाही आली. उगाचच कशाला जाणार ना, काय ते वाण काही असं नाही की खूपच चांगलं मिळतं किंवा काय. मग मी नाही गेली. मग आताही तेच होतं, मला खूप फोर्स केला आईबाबांनी की जा, म्हणजे तू जायला पाहिजे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर जायचं. मी बोलले की नाही, जरी मी माझ्या मनात तसं काही असेल नसेल, लोक हेच म्हणणार हिला नवऱ्यासोबत राहायचं नाही ना, मग तरी सुद्धा ही कशाला हळदी कुंकवाला आली. कारण शेवटी ते नाव जुळल्या गेलेलं आहे म्हणूनच मला बोलवतात आहे ना, किंवा म्हणूनच तो मान मिळतोय ना, त्याच्यासाठी म्हणून मग मी गेलीच नाही. सकाळी त्या विषयावर सारखं ते आईबाबांचं बोलणं ते झालं. मग माझं डोकं जास्तच फिरलं. मग मी आणि श्रेया आम्ही इकडे निघून आलो, आणि तसंही मूड खूप खराब होतं. मग आम्ही दोघी निघून आलो. मग इकडे आल्यानंतर मी माझं शॉपचं वगैरे आटपलं, परत दुपारी घरी जेवायला गेले आणि आत्ता आले इकडे. आता एक क्लायंट येणार आहे, आता त्या सीझन मकर संक्रांतीचं. सो आता एक क्लायंट येणार आहे. त्याआधी मला टेबलवरचं जे बोलले होते ना मी लास्ट व्लॉगमध्ये मेकअप वगैरे केलं, ते सर्व तसंच ठेवून गेली होती मी. तर ते पूर्ण मला क्लीन करायचं आहे आता. पण एक गोष्ट आठवली मला, जे मी
लास्ट 1-2 ब्लॉग पासनं बोलतेय की तुम्हाला सांगते ते म्हणजे मला आधार सेंटरच्या तिथे आलेला एक्सपिरियन्स. सो ते सांगते करून राहूनच गेला. आता मला लक्षात आलं तर म्हटलं चला ठीक आहे, आता हे करून घेते, नंतर ना मग मला लक्षातच राहत नाहीये. कारण माझं हे डोक्याचं आहे ना जरा खूप जास्त झालंय, मला डोक्याचा खूप भयानक त्रास होतोय. 1-2 दिवसात जाईल मी त्यासाठी डॉक्टरकडे, कारण खूपच जास्त त्रास होतोय मला. आणि गोळी घेऊन वगैरे सुद्धा काहीच आराम मिळत नाहीये. त्यात दिवसभर आवाज खूप असतो ना, मला कदाचित त्याच्यामुळे जास्त त्रास होतोय. कारण मला डॉक्टरांनी सांगितलं होतं आवाज आणि लाईट याच्यापासून तुला जास्त त्रास होईल. आणि काय आहे, मी जेव्हा व्हिडिओ शूट करते ना, जेव्हा माझ्या म्हणजे स्नेहप्रिय ब्युटी हेवनच्या आयडीचे, त्यावेळेस पुढे लाईट लागलेला असतो. हा जो कुठे गेला लाईट दिसत नाही आता, तो जो माझ्याकडे मोठा लाईट आहे ना, तो लाईट लागलेला असतो. त्याच्यामुळे मग पूर्ण तो लाईट माझ्या चेहऱ्यावर असतो. त्याच्यामुळे म्हणून तर मला खूप त्रास होतोय. असो, तर मी आधार सेंटरच्या म्हणजे मी जसं बोलले ना, माझ्या आधार कार्डवर ॲड्रेस पुण्याचा आहे आणि मला बँकेमध्ये सुद्धा तेच सांगितलं की लवकरात लवकर ॲड्रेस चेंज करून घे. आणि जे माझे प्रमोशन्सचे पैसे आहे, तर ब्रँडने पण हेच सांगितलं की ॲड्रेसचा इश्यू, त्याच्यामुळे ते करून घ्यायचं. ओके. सो आधारच्या तिथे मी विचार केला होता की जेव्हा नाव चेंज करेल तेव्हाच ॲड्रेस चेंज करून घेईल, पण आता खूपच जास्त इमर्जन्सी आली आहे. आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा मला चेंज करायचा होता, कारण तो नंबर बंद आहे जो आधारला लिंक आहे तो, आणि आधार OTP शिवाय होत नाही. तर त्याच्यामुळे मग मी आधार सेंटरला गेले, जे माझ्या जवळचं आहे तिथे. त्यांनी सांगितलं की तहसीलदाराच्या सही शिक्क्याशिवाय ॲड्रेस चेंज होऊ शकत नाही, बाकी दुसरं कुठलंच डॉक्युमेंट चालणार नाही, नाहीतर मग इलेक्शन कार्ड लागेल. सो इलेक्शन कार्ड सुद्धा माझं इथलं नाही आहे, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. मग मी 2-3 आधार सेंटर आहे, सो दुसरीकडे जाऊन बघितलं, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की तेच लागेल. मग आणखी एक आहे आधार सेंटर, मी तिथे गेले. म्हटलं कदाचित तिथे होईल, कारण लास्ट टाइम मला तिथे थोडं वेगळे डॉक्युमेंट सांगितले होते चेंज करायच्या वेळेस नाव. मग असं वाटलं होतं की ठीक आहे, तिथे होऊन जाईल. मी तिथे गेले. सो तिथे जे होते ना, आणखी 2-3 जण होते समजा, आधाराचं ते करायसाठी आलेले. त्याला मी म्हटलं, त्याने मला विचारलं, तिथला जो होता त्याने, की काय करायचं. मी बोलली की आधारचा मोबाईल नंबर लिंक आहे तो चेंज करायचा आहे, आणि ॲड्रेस चेंज करण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागेल. तर तो बोलला की काय प्रॉब्लेम, का बरं ॲड्रेस चेंज करायचा. मी त्याला सांगितलं. तर त्याच्यानंतर ना त्याने मला थांबवून ठेवलं. म्हणजे बाकीचे 2-3 जण होते, त्यांचं होईपर्यंत त्यांनी मला थांबवून ठेवलं. मग तिथे एक कपल सुद्धा आलेलं, हजबंड वाईफ. ते बोलले सुद्धा की आधी त्यांचं करून घ्या, तुम्ही त्या मॅडम सोबत बोलत आहे तर आधी त्यांचं करून घ्या, नंतर आम्ही थांबलेलो आहे. तो बोलला की नाही, तुम्हारा बताओ बोले, आणि असं म्हणून मग त्याचा आधी बाकीच्यांचं करून घेतलं. तोपर्यंत त्यांनी मला थांबवून ठेवलं. त्याच्यानंतर मग मला त्यांनी मोबाईल नंबर विचारला. मग मला वाटलं की जो आधार नंबरला लिंक आहे तो नंबर मी सांगितला. म्हटलं ठीक आहे, मोबाईल नंबर काही टाकून तो चेक करणार असेल. नंतर तो बोलला की आधार कार्ड दाखवा. मग मी बोलले की मी फक्त विचारायला आली आहे कुठले डॉक्युमेंट्स लागेल, म्हणून मग आधार कार्ड माझं डिक्कीत आहे. तर तो बोलला मोबाईलमध्ये असेल ते दाखवा. मग मी मोबाईलमधलं दाखवलं त्याला. त्याने ते बघितलं. त्याच्यानंतर तो मला दुसऱ्या सेक्शनमध्ये घेऊन गेला. दुसऱ्या सेक्शनमध्ये घेऊन गेल्यानंतर मग त्याने मला तिथला फॉर्मॅट दाखवला, जो बाकी आधार सेंटरने दाखवला, की हा असा असा फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट झेरॉक्सच्या शॉपमधून घ्यायचा आणि सही शिक्के घेऊन यायचे तहसीलदाराचे. मी म्हटलं ठीक आहे. मग आता हेच तो त्याच्या टेबलवर पण होता, तेव्हा पण तो सांगू शकला असता की हाच फॉर्मॅट पाहिजे. ओके. आणि त्या लोकांजवळ सगळ्या गोष्टी असतात तिथल्या तिथे, कारण 2 आधार सेंटरमध्ये गेली मी, त्यांनी सुद्धा मला तेव्हाच्या तेव्हाच सांगितलं सगळं. त्यांनी मला एवढा वेळ एक तर बाकीच्यांचं होईपर्यंत थांबून ठेवायची काही गरज नव्हती. दुसरी गोष्ट, माझा मोबाईल नंबर घ्यायची काही गरज नव्हती. तिसरी गोष्ट, तेवढंसं सांगायसाठी त्यांनी मला एवढं, म्हणजे त्याचं बोलणं वगैरे या सर्व गोष्टी ना खूप वेगळ्या होत्या. मला तेव्हाच लक्षात आलं होतं की हा माणूस व्यवस्थित नाहीये. पण मी तिथून जाऊ शकत नव्हते, कारण माझं काम होतं. आणि मी विचार केला की ठीक आहे, हा एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये बसलेला आहे तर जेन्युइनच असेल. आणि त्यात तिथे बाकी लेडीज वगैरे मला कोणीच दिसत नव्हत्या. मग मला घाई झाली होती तिथनं जायची. तरी सुद्धा तो ना, मी निघताना सुद्धा काहीतरी बोलला तो, की तुम्हाला ते मिळेल पण तुम्ही इकडे, काहीतरी बोलला तो, मला लक्षात येत नाहीये, किंवा मला तेव्हा ते लक्षात आलं नाही की नेमकं तो काय बोलला. मला निघायची घाई होती तिथनं, मग मी निघाली. माझ्या डोक्यात एकच होतं की हा मला नक्की कॉल करणार. ते तर बरं की मी त्याला तो नंबर दिला जो आधारला लिंक होता, जो नंबर बंद झालेला आहे माझा, पण त्याच्यावर इन्कमिंग सुरू आहे, त्याच्यामुळे मग त्याच्यावर कॉल येतात. सो त्याचे मला कॉल सुरू झाले. मग मी त्याला परत, मला जेव्हा मी घरी आली, म्हणजे शॉपला आली मी आधी, त्याच्यानंतर मग घरी गेले. त्याच्यानंतर मी बघितलं तर ना मिस कॉल होते. मग मी त्याला कॉल केला, म्हणजे अननोन नंबर होता, मला नव्हतं माहिती त्याचाच आहे, पण गॅरंटी होती की त्याचाच असेल. मी कॉल केला नंबरवर, तर तो बोलला की तुम्ही आधारचा करायला येणार होता, तुम्ही परत आलाच नाही. एक तर ह्या आधारवाल्यांकडे भरपूर लोक येतात, यांना कोणाला कॉल करायची गरज नसते, कॉल करून बोलवायची सुद्धा गरज नसते, पण तो फालतूपणा होता त्याचा, हे मला लक्षात आलं. मग बोलला की तुम्ही येणार होता, तुम्ही आला नाही. मी म्हटलं माझा आधारचं मी दुसरीकडून करून घेतलेलं आहे,
मग मी फोन ठेवला. तो परत काहीतरी बोलला. त्याच्यानंतर मी त्याचा फोन उचललाच नाही. मग त्याचे परत कॉल सुरू झाले. मग मला लक्षात आलं की हा फालतूपणा आहे. मी त्याचा नंबर ब्लॉक केला. ही झाली आधारच्या तिथली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या शॉपचं काम सुरू असतानाच ना माझं जे बाबांनी बॅकलाईट बनवलं ते खूप सुंदर आहे. ते पाहून एक माणूस आलेला, फोटोग्राफर, म्हणजे त्याचा स्टुडिओ आहे. तो त्यांनी काय केलं आधी की माझ्या बाबाला बोलला हे करायचं आहे, म्हणजे मला सेम असं बोर्ड करायचं आहे. असं करून त्यांनी बाबाचा नंबर घेतला. नंतर त्यांनी आयडी आणि माझा नंबर घेतला. काय बाबाचा लागत नाहीये असं म्हणून मग त्यांनी माझा नंबर घेतला. म्हणजे मी काय क्लासेस वगैरे सुद्धा घेतो तेव्हा मेकअप आर्टिस्टला बोलवतो, असं तसं करून. आता मला फोटोग्राफरचं सारखं काम पडत असते प्रमोशनल शूटसाठी वगैरे, किंवा मी जेव्हा आउटडोर शूट करते तेव्हा सुद्धा. मी म्हटलं की ठीक आहे, माझ्या बिझनेसशी रिलेटेड आहे, मी त्याचा म्हणजे त्याला नंबर दिला. पण ना त्याचे मेसेजेस सुरू झाले मग. पण ते फक्त शॉपशी रिलेटेड किंवा कामाशी रिलेटेड असंच होतं. म्हटलं ठीक आहे मग. पण ना त्यांनी नंबर घेताना काय आयडिया केली की माझ्या बाबांना बोलले की मला तुम्हाला ते काम द्यायचंय, आपण त्या कामाबद्दल बोलू, असं करून त्यांनी त्यांचा नंबर घेतला आणि त्यांचा नंबर घ्यायसाठी त्यांनी माझा घेतला. अशी त्यांनी आयडिया केली. मग मला तेव्हा लक्षात आलं नाही, पण जसं जसं तो बोलायला लागला ना तसं तसं मला लक्षात यायला लागलं की हा माणूस, याचे इंटेन्शन व्यवस्थित नाहीये. पण मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाईट लोक भेटणारच, हे तर माहितीये. मग त्यांना फेस करण्याची एक सवय करून घ्यावं लागते किंवा तेवढं डेअरिंग पाहिजे. मग मी म्हटलं की ठीक आहे, चल जाऊ दे. मी त्याच्यासोबत बोलत नव्हती. आणि नंतर त्याने त्याच्या वाईफला सुद्धा माझ्याकडे पाठवलं. खूप चांगल्या आहे त्या, म्हणजे मला वाटते टीचर आहे बहुतेक त्या. खूप चांगल्या आहे म्हणजे. आणि नंतर तो त्यावरून माझ्यासोबत बोलायला लागला की माझे मिसेस आल्या होत्या. म्हटलं हो मॅडम आल्या होत्या. नंतर बोला माझ्या मुलीला सुद्धा पाठवेल. मी म्हटलं ठीक आहे. मला हे लक्षात येऊन गेलं होतं की लोक पैशाचं किंवा कामाचं आमिष देतात ज्यावेळी त्यांच्या डोक्यात इंटेन्शन त्यांचे काही विचित्र असतात त्यावेळेस. मी तिथेच ते विषय, ठीक आहे येईल तेव्हा बघू, मी त्यावेळेस त्यांना हेच म्हटलं ठीक आहे आल्यावर पाठवून द्याल. त्याच्यानंतर ना त्यांनी काय केलं, एकदा त्याची वाईफ बाहेरगावी गेलेली आणि बाहेरगावी गेलेली, गुजरात की कुठेतरी. त्यावेळेस त्यांनी मला मेसेज केला की माझी वाईफ बाहेरगावी गेलेली आहे. म्हटलं तुम्ही मला कशासाठी सांगताय? तर म्हणे की तुमच्या इथे, म्हणजे तो सारखाच मला हे म्हणायला लागला की तुमच्या इथे फक्त लेडीजसाठी सर्व्हिसेस आहे, जेंट्ससाठी का नाही आहे, जेंट्ससाठी का नाही आहे. मी त्याला एकच बोलली की मी फक्त लेडीजला सर्व्हिस देते, जेंट्सला नाही. आणि तुम्हाला जर काही काम नसेल तर मला उगीच मेसेज करू नका. त्याच्यावर तो मला बोलला की बायको, म्हणजे माझी वाईफ इथे नसतानाच मला थोडं एन्जॉय करावासा वाटतो, मग मी कुणाला मेसेज करतो. मी त्याच्यावर त्याला एवढं झापलं ना, खरंच खूप झापलं मी त्याला त्याच्यावर. त्याच्यानंतर तो मला काय म्हणतो, मी म्हटलं याच्यानंतर मला मेसेज करायचा नाही. त्याच्यावर तो मला म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला मेसेज नाही करणार, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर असं दुसरं कोणी असेल तर मला सांगाल. मी एवढी शॉक झाली ना सिरियसली त्यावेळेस, की किती थर्ड क्लास मानसिकतेचे लोक असतात. हा असा एकच नाही, असे कितीतरी जण बाबांना माझ्या इथे येताना पाहतात सारखं. म्हणजे बाबा बाहेर वगैरे असले की मला भेटायला येतात, त्यांचं काम पाहून घेतात, मग त्यांना काम देण्याच्या ह्यानी माझ्यासोबत बोलतात, किंवा मग मला काम देण्याच्या ह्यानी त्यांच्यासोबत बोलतात, आणि असं करून ते बरोबर त्यांचं साध्य करण्याचा प्रयत्न करतात. एवढी थर्ड क्लास माइंडची लोक आहेत. मला त्या दिवशी असं झालं ना, म्हणजे या दोन्ही गोष्टी, मला त्या दिवशी एवढा राग आला. मी आईला बोलली की आई कशी लोक असतात. आई बोलली की अशी लोक प्रत्येक पावलोपावली भेटणार आहेत आता. मी म्हटलं यार किती, म्हणजे किती नीच मानसिकता आहे लोकांची, की एकटी स्त्री बघितली की ती म्हणजे तिच्याकडे जबाबदारी या नजरेने नाही पाहतील, संधी या नजरेने पाहतील. अरे पण सर्वच बाया सारख्या नसतात ना. मला मग तेव्हा लक्षात आलं की ही लोक बरोबर आपल्या घरच्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, किंवा त्यांचं साध्य करण्यासाठी ना ते खूप लाईक कामाचं आमिष देतील किंवा काही. पण अशा लोकांसाठी ना असं वाटतं काय बोलून काय नाही. सो असं आहे. त्याच्यामुळे मग मी तेव्हापासून जास्त अलर्ट झाले. अशा फालतू लोकांना नंबर पण द्यायचा नाही. म्हणून मी आता कोणीही जरी काही विचारलं ना की त्यांना डायरेक्टली हेच सांगते, तुम्हाला त्यांच्यासोबत बोलायचं आहे ना, तुम्ही त्यांच्यासोबत बोला, आणि माझ्यासोबतचं जे काम असेल ते माझ्यासोबतच. त्याच्यामुळे मी बाकी अशा फालतू लोकांसोबत आता बोलणंच सोडलेलं आहे. लाईक कोणी जरी बोलायला जरी आलं ना, कोणी साधं जरी बोलायला आलं ना, तरी बोलणं टाळते मी आता. कारण ना प्रत्येक पावलावर मला फक्त वाईट लोकच मिळतात आहे, चांगले लोक खूप कमी मिळतात आहे. असं म्हणतात की जगात चांगली लोक सुद्धा आहेत, पण मी खरं सांगू का, मला सर्वात जास्त फायदा घेणारीच लोक मिळाली. म्हणजे ज्यांची वृत्ती खूप खराब आहे ना, अशीच लोक जास्तीत जास्त मिळतात आहे. त्याच्यामुळे मग मला ते त्या दिवशी खूप जास्त डोकं फिरल्यासारखं झालं. मग त्या दिवशी मी काहीच केलं नाही. मी घरी आईसोबत बोलली, माझ्या बहिणीसोबत बोलली, आणि मला म्हणजे असं झालं की काय यार, काय वृत्ती आहे लोकांची. असो,
अशा फालतू लोकांबद्दल बोलायला गेलं ना की खूप काही निघतं अनुभव एक 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 एक. पण मला ते नाही सांगायचं, मला हे सांगायचं होतं की कुठल्याही अशा आधार सेंटरवर किंवा कुठेही गेलं ना मोबाईल नंबर द्यायचा नाही. कारण मी नंतर जेव्हा ज्या आधार सेंटरवरून फायनली मी माझं काम केलं ना त्यांनी मला हेच सांगितलं की ताई नंबर द्यायचं काम नाही पडत. म्हणजे त्याला सुद्धा मी ते सांगितलं की ते बोलला की नाही, एक तर ओरिजिनल आधार कार्डच आम्ही बघतो, आम्ही मोबाईलमधलं पण आधार कार्ड बघत नाही, आम्हाला ओरिजिनलच लागतं. कारण आम्हाला तसं सांगितलेलं आहे ओरिजिनल आधारशिवाय काम नाही करायचे, म्हणून आम्ही मोबाईलमधलं पण आधार बघत नाही, आम्ही ओरिजिनलच आधार बघतो. आणि आधार OTPचं तुम्हा लोकांना काम पडतं, आम्हाला तर नंबर लागत सुद्धा नाही, फक्त जेव्हा टाकायचं असेल तेव्हाच, बाकी तसं एरवी आम्ही नंबर घेत नाही असं. सो तेव्हा मला लक्षात येऊन गेलं की तो त्या माणसाचा फालतूपणा होता. आता परत मी ठरवलं आहे मला आणखी एक आधारचं करायचं आहे. जे जवळचं सेंटर आहे तिथे ते होणं पॉसिबल नाही आहे, म्हणून मग मी तिकडेच जाणार आहे. तर तिकडे जाताना ना आवर्जून मी यावेळेस बाबाला घेऊन जाणार. कारण काय असतं, ही लोक एकटी स्त्री पाहून जास्त त्रास द्यायला बघतात. आणि यांना लक्षात आलं ना की यांच्यासोबत कोणी आहे त्यावेळेस त्यांचं ते बंद होऊन जातं. आणि अशा लोकांना खरंच उत्तर देणं खूप जास्त आवश्यक आहे. आता त्यांचं ते कंटिन्यूशन मध्ये चालतं. कारण तिथं असलेल्या जोडप्यांनी त्यांना म्हटलं होतं की तुम उनके साथ बात कर रहे हो ना, पहिले उनका कर लो पूरा, उसके बाद हमारे साथ बात करना. पण त्यांनी मला थांबून ठेवलं निरर्थक. ती माझ्या डोक्यात एवढी गेली ना ती गोष्ट, मी म्हटलं ठीक आहे आता नेक्स्ट टाइम जाताना ना बाबालाच तिथे घेऊन जाणार. आणि त्याचे ब्लॉक केलेला नंबर पण तरी त्याचे कॉल येतात ते दिसतं मला, त्याच्यासाठी एकदा त्याला झापणारच असं आहे. सो चला आता मी बाकी माझं टेबलवरचं जे आवरायचं आहे ते सगळं आवरून घेते. हा एक्सपिरियन्स यासाठी शेअर केला की असे बऱ्याचशा ठिकाणी होतं असं, हे मला त्या दादांनी स्वतः पण सांगितलं जिथनं मी फायनल माझं काम केलं. त्याच्यामुळे म्हणते की मोबाईल नंबर कोणालाच द्यायचा नाही. आणि खरंच अलर्ट राहणं आता खूप आवश्यक आहे. कारण असं नाही की एकट्याच कोणत्याही लेडीजबद्दल लोकांचे विचार आता खूप खराब झालेले आहेत. म्हणजे जे म्हणतात ना वाईट वृत्तीची लोक, खरोखर वाईट वृत्तीची लोक आहेत असो. तर चला आता मी माझं काम आटपून घेते पटकन. म्हणजे पटकन असं काही नाही, 5 वाजलेले आहेत. 6 वाजता येतो बोलल्या त्या, ज्यांना यायचं आहे आता संक्रांतीचं ते सर्व त्यासाठी. तर मी माझ्या टेबलवरचं पूर्ण आवरून घेते आता आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत पुढे काय काय होतं ते शेअर करते. हे मी त्या दिवशी ना तसंच ठेवून गेलेली. सो आता मला हे पूर्ण आवरायचं आहे. आणि हे बघा इकडे सुद्धा हे मशीन्स वगैरे, ह्या मशीन्स, तिकडे तो लाईट वगैरे सगळं ना मी असंच ठेवून गेलेली. सो मला आता हे पूर्ण क्लीन करायचं. पूर्ण आवरून झालं आहे आता, त्या मशीन्सचं काम आहे म्हणून. आणि बाकी हे सर्व आता ना या ब्रशचं तुटलं आहे बघा, हे ब्रशचं तुटलं आहे त्याच्यामुळे ना म्हणजे मी हा आत्ताचा इथे ठेवला आहे बघा, ब्रश तुटलेला आहे, मला त्याला जोडायचं आहे म्हणून मग मी सगळ्याचं ते इथे ठेवलं आहे. बाकी माझं पूर्ण आवरून झालं आहे, ते बघू शकता. जे टेबलवर लागतं मला ते मी इथेच ठेवते. आत्ता ही भांडी वगैरे धुतली ठेवायचे त्याच्यामुळे बाकी पूर्ण आवरून झालं आहे. हे मला आत्ता लागणार आहे त्याच्यामुळे मी इथे ठेवलं. इन केस कोणी फेशियल क्लीनअपचं क्लायंट वगैरे आलं तर हे मला त्यासाठी लागतं, सो मी हे इथे ठेवलं आहे. बाकी पूर्ण आवरून झालं आहे. सो बघितलं माझं पूर्ण आवरून झालं. आता मला पेमेंटचे काही इन्व्हॉइस बनवायचे आहेत ते बनवते मी. आणि बाकी मग क्लायंट येणार आहे. सो ते कालचा जो मी लुक केला ना साऊथ इंडियन लुक हवा होता त्यांना, खरंच खूप छान झालेलं मेकअप. म्हणजे त्यांना जसं पाहिजे होतं तसं झालेलं आणि हॅप्पी झाल्या त्या. मी ॲक्च्युली त्यांचा व्हिडिओ घेणार होती पण मग त्यांचं फंक्शन होतं त्याच्यामुळे त्या निघून गेल्या. तर मी जेवढे काढू शकले तेवढेच फोटो काढले मी फक्त, कारण त्या खूप घाईमध्ये होत्या. कसे आम्ही फोटोज काढले आणि ते फोटोज मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करते. बाबा येणार आहेत, मला घरी काही सामान घेऊन जायचं आहे. बाबा बोलले मी तुला आणून देतो तू घेऊन जा. आणि मला डोक्याचा सुद्धा खूप भयानक त्रास होतोय, थांबतच नाही आहे माझं डोकं. आणि माहिती आहे का हा मानेचा भाग वगैरे पण खूप डेंजर दुखत आहे. सो आता मी घरी जाते. तसं आज 8 वाजलेत आणि आता घरी जाते. आजच्या या व्हिडिओला मी इथेच एंड करते. मी काल नंतर काही शूट नाही करू शकले, सो ते आणि आजचं मी कंबाईन केलेलं आहे कारण ब्लॉग काल मी एंडसुद्धा केला नव्हता त्यासाठी म्हणून. सो चला आता या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.